मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओत आपण शिवाजी राजे शोभले रणजित देसाई यांच्या पाठावरील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत इयत्ता 10वी साठी। तर चला सुरू करूया। सुरुवातीस पाहूया काही उद्गार, ते कोणी कोणास म्हटले आहे ते पाहूया। खालील उद्गार कोणी व कोणास उद्देशून काढले आहेत ते लिहा। 1. प्रजा ही पोरासारखी, ती राखण्यासाठी पाटीलकी दिली। उत्तर, हे उद्गार शिवाजी राजांनी रांझाच्या पाटलांना उद्देशून काढले। दुसरं वाक्य आहे, मा साहेब आज मी तृप्त झालो। उत्तर, हे उद्गार दादोजींनी जिजाबाईंना उद्देशून काढले। तिसरं वाक्य आहे, कमरेची तलवार शोभेची हाय काय। उत्तर, हे उद्गार बाजीने येसाजीला उद्देशून काढले। चौथं वाक्य आहे, कुंपणानंच शेत खाल्लं राजे, गावच्या पाटलानंच हे केलं। उत्तर, हे उद्गार रामजी खोडे यांनी शिवाजी राजांना उद्देशून काढले। पाचवं वाक्य आहे, जाऊन तुझ्या राजाला सांग, तो नावाचा राजा आहे तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं। उत्तर, हे उद्गार रांझाच्या पाटलाने येसाजीकडे शिवाजी राजांना उद्देशून काढले। प्रश्न 6, बाजी येसाजीनं केलं तेच बरोबर, नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय। उत्तर, हे उद्गार शिवाजी राजांनी बाजीला उद्देशून काढले। प्रश्न 7, काय गोंधळ घातलात राजे, दादोजींनाही खबर नाही, सारा चौक भरून गेला। उत्तर, हे उद्गार जिजाबाईंनी शिवाजी राजांना उद्देशून काढले। खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पाटील कोणत्या गावचे होते। उत्तर, पाटील रांझा गावचे होते। राजांनी येसाजीला कोणती आज्ञा केली। उत्तर, रांझाच्या पाटलाच्या मुसक्या आवळून उद्या सकाळी आपल्यासमोर हजर करण्याची आज्ञा राजांनी येसाजीला केली। प्रश्न 3, राजांनी पाटलांना कोणती शिक्षा दिली। उत्तर, हातपाय तोडून गाढवावरून धिंड काढून रांझ्यात नेऊन सोडण्याची शिक्षा राजांनी पाटलांना दिली। प्रश्न 4, जिजाऊंच्या अंगाला कापरा का सुटला। उत्तर, पाटलांना हातपाय तोडण्याची शिक्षा दिल्यावर त्यांनी केलेला आक्रोश ऐकून जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला। प्रश्न 5, दादोजींना शिवाजी राजामध्ये कोणते लक्षण दिसले। उत्तर, दादोजींना शिवाजी राजामध्ये परिपक्व राजाचे लक्षण दिसले। प्रश्न 6, शिवाजीमध्ये तडफदार राजे पण बघायला कोण हवे होते असे दादोजी म्हणतात। उत्तर, शिवाजीमधले तडफदार राजे पण बघायला त्यांचे वडील शहाजी राजे हवे होते असे दादोजी म्हणतात। प्रश्न 7, पाटलांचे हातपाय तोडल्याची वार्ता कळताच कोणाच्या तोंडचे पाणी पळाले। उत्तर, पाटलांचे हातपाय तोडल्याची वार्ता कळताच गावोगावच्या पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले। प्रश्न 8, प्रस्तुत उतारा कोणत्या पुस्तकातून घेण्यात आला आहे। प्रस्तुत उतारा श्रीमान योगी या पुस्तकातून घेण्यात आला आहे। प्रश्न 9, राजांच्या कठोर कृतीमुळे कोणता हिशेब लोकांच्या मनातून जाणार होता। उत्तर, राजांच्या कठोर कृतीमुळे राजांच्या लहान वयाचा हिशेब आता लोकांच्या मनातून जाणार होता। प्रश्न 10, पाटलांनी पळवून नेलेल्या अभागी मुलीच्या वडिलांचे नाव काय होते। उत्तर, पाटलांनी पळवून नेलेल्या अभागी मुलीच्या वडिलांचे नाव रामजी खोडे असे होते। खालील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न 1, पाटलांनी येसाजी बरोबर कोणता निरोप पाठवला। उत्तर, जाऊन तुझ्या राजाला सांग, तो नावाचा राजा आहे तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं, गाव माझं बटीक समजतो। हा निरोप पाटलांनी येसाजी बरोबर राजांसाठी पाठवला। प्रश्न 2, राजांनी पाटलांना हातपाय तोडण्याची शिक्षा का दिली। उत्तर, रांझा गावच्या पाटलांनी रामजी खोडे यांची मुलगी नदीवर पाणी भरायला गेली असताना तिला पळवून नेली, तिच्यावर बलात्कारही केला, त्या आघाताने त्या मुलीने आत्महत्या केली। ही वार्ता मुलीच्या दुर्दैवी बापाने शिवाजी राजांच्या कानावर घालून न्याय मागितला, म्हणून राजांनी पाटलांना हातपाय तोडण्याची शिक्षा दिली। प्रश्न 3,
सारे लोक राजांना धन्यवाद का देत होते? उत्तर, साऱ्या गावाला आपली बटीक मानणाऱ्या व गरीब मुलीचे अपहरण करून तिला आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या सैतानाचे हातपाय तोडून त्याला कायमची अद्दल घडवली म्हणून सारे लोक राजांना धन्यवाद देत होते. प्रश्न 4. पाटलांना शिक्षा फर्मावायला जाण्यापूर्वी शिवाजीराजांनी राजेशाही पोशाख का केला? रांझ्याच्या पाटलांनी येसाजी करवी शिवाजीराजांना गुरमीत निरोप पाठवला की त्यो नावाचा राजा आहे, तसा मी नावाचा पाटील नाही. त्याच पाटलांना आज राजे दाखवून देणार होते की ते रयतेचे खरे पितृवत्सल राजे आहेत, नावाचे राजे नव्हेत. म्हणून शिवाजीराजांनी पाटलांना शिक्षा फर्मावायला जाण्यापूर्वी राजेशाही पोशाख केला. खालील प्रश्नांची प्रत्येकी 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. रामजी शिवाजीराजांकडे तक्रार घेऊन का आला? उत्तर, रामजी शिवाजीराजांच्या स्वराज्यातल्या रांझ्या गावात राहत होते. त्या गावच्या पाटलांनी रामजीच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्या भरात तिने जीव दिला होता. रामजीचा म्हातारपणातला एकमेव आधारच पाटलांनी नाहीसा केला होता. शेत खाणाऱ्या या कुंपणाला कडक शासन करून आपल्याला न्याय केवळ शिवाजीराजेच देऊ शकतात, या विश्वासाने रामजी शिवाजीराजांकडे तक्रार घेऊन आला. प्रश्न 2. आज शिवबा राजे शोभले असे उद्गार दादोजी कोंडदेवांनी का काढले? उत्तर, शिवाजीराजांना लहान वयातही आपल्या रयतेची काळजी होती. रामजीच्या मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या पाटलाचे हातपाय तोडणे हा लहान वयातल्या शिवाजीराजांच्या योग्य वेळी घेतलेला योग्य व स्वयं निर्णय होता. रयतेला व राजाला न जुमानणाऱ्या पाटलाला योग्य ते शासन व्हायलाच हवे होते. राजांनी या कठोर निर्णयातून स्वराज्यात वचक बसवला होता. रयत निर्धास्त बनणार होती. कडक शिक्षा फर्मावताना राजांनी स्वतःच्या आईला व गुरूंनाही हस्तक्षेप करू दिला नाही. या घटनेतून शिवाजीराजे परिपक्व निर्णय घेऊ शकतात याची प्रचिती दादोजी कोंडदेवांना आली होती. म्हणून दादोजी कोंडदेवांनी वरील उद्गार काढले. प्रश्न 3. शिवाजीराजांचा करारी स्वभाव कोणत्या प्रसंगातून दिसून येतो? उत्तर, पाटलांनी जवळ उभे असलेल्या दादोजी कोंडदेवांचे पाय पकडून गोतमुखाने न्याय मिळावा अशी विनंती केली. दादोजींनी सबुरीसाठी राजांना हाक मारली, पण त्यांच्याकडे न बघता राजांनी या प्रकरणात त्यांनी न पडलेले बरे असे सुचवले. पाटलांसारख्या गुन्हेगाराला गोतमुखाचा न्याय नसतो, तो सामान्य माणसांसाठी असतो, हेही पाटलांना राजांनी ऐकवले. दादोजींनी एवढी कठोर शिक्षा व शिक्षा ऐकून थरथरणाऱ्या जिजाबाईंनी पण शिवबा या शब्दात आपापली नाराजी व्यक्त केली, पण राजांनी कठोरपणे तिकडे दुर्लक्ष केले. पाटलांचे हातपाय तोडण्याची अंमलबजावणी ताबडतोब करून तसे सांगायला या, असा राजांनी हुकूम फर्मावला. या प्रसंगातून शिवाजीराजांचा करारी स्वभाव दिसून येतो. शेवटचा प्रश्न 4. शिवाजीराजांकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या दुर्दैवी बापाच्या दुःखाचे वर्णन करा. उत्तर, पाटलांनी पळवून नेलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलीने खचून जाऊन जीव दिल्याचे दुःख त्या बापाला मोठे होते. शिवाजीराजांशिवाय आपल्याला आणखी कोणाकडे न्याय मिळणार नाही, म्हणून तो वृद्ध बाप धावत पळत राजांना हाका मारत त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पाहताच राजे घोड्यावरून खाली उतरले. उभ्या उभ्या तो राजाच्या पायावर पडला. धावून आल्याने त्याला धाप लागली होती. हुंदके अनावर होत होते, तरी आपल्यावर कोसळलेलं दुःख राजांच्या कानावर घालण्याचा तो प्रयत्न करीत होता. राजांच्या पायांना त्याने मारलेली मिठी ढिली होत नव्हती. न रडता काय झालं ते सांगा, राजे उद्गारले. डोळे भरून आलेल्या त्या बापाने दुःखावे कसाबसा आवरून रांझाच्या पाटलाचे कुकर्म राजांसमोर उघड केले. अगतिक होऊन तो बाप उद्गारला, राजा, पोरीविना पोरका झालो मी.
धन्यवाद.